हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्याच्या 13 जागांसह देशातील 49 जागांवर मतदान सुरू। 11 वाजेपर्यंत देशात 23.66% मतदान। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 32.70% मतदान। राज्यातील 13 जागांसाठी मतदान सुरू। 11 वाजेपर्यंत 15.93% मतदान। दिंडोरीमध्ये सर्वाधिक 19.50%, तर कल्याणमध्ये सर्वात कमी 11.46% मतदान। वांद्र्यातील नवजीवन विद्यामंदिर मतदान केंद्रावर उद्धव ठाकरेंकडून मतदान। रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनीही बजावला मतदानाचा हक्क। सगळे मतदार जुमलाबाजीला त्रासले। लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मतदान करत आहेत। मतदारांनंतर उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून दादरमध्ये सहकुटुंब मतदान। तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात मतदान करतील, राज ठाकरेंना विश्वास। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। ठाण्यातील नेपच्यून आयटी पार्क मतदान केंद्रावर सहकुटुंब केलं मतदान। महायुतीचा मुंबईचा बालेकिल्ला आम्हीच जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास। मुंबईकर मोदींसाठीच मतदान करणार। एनडीए 400 पारचा आकडा पूर्ण करणार। भाजपचे नेते विनोद तावडे यांच्याकडून विश्वास व्यक्त। भांडूपमध्ये डमी मशीनवर डेमो दाखवणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडलं। पोलिसांवर दबाव टाकून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा संजय राऊतांचा आरोप। पराभव दिसत असल्यामुळेच विरोधकांचा रडीचा डाव। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर। शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरणं हा सर्वात मोठा रडीचा डाव। भाजपचे गुलाम बनून बसणाऱ्यांनी अशी भाषा करू नये, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर। राज ठाकरेंनी स्वतःच्या पक्षासाठी मेहनत केली असती तर त्यांच्या कार्यकर्त्यांचे चांगले दिवस आले असते। संजय राऊतांची राज ठाकरेंवर खोचक टीका। बोगस मतदार आणण्याची आम्हाला गरज नाही, बोगस मतदान होणार म्हणणाऱ्यांनी हत्यारं टाकली। राजन विचारेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। बोगस मतदानासंदर्भात राजन विचारेंकडून प्रशासनाला माहिती। कोपरी, पाचपाखाडी, वागळे भागामध्ये बोगस मतदान होणार। विचारे यांच्याकडून निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी आणि पोलिसांना माहिती। उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी बजावला मतदानाचा हक्क। लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा, पियुष गोयल यांचं मतदारांना आवाहन। राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून मतदान। मलबार हिलमधील मतदान केंद्रात बजावला मतदानाचा हक्क। अभिनेते अक्षय कुमार, सुनील शेट्टी, गोविंदा यांनी बजावला मतदानाचा हक्क। अभिनेत्यांकडून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन। जीव गेला तरी चालेल, 4 तारखेला उपोषण करणारच, कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे हटणार नाही, मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।